जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत मित्रांनो, आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। 7वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आलेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा पण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आता जमा होणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता यावेळी या योजनेतून 6 वेळा हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आलेली आहे, म्हणजे 6वा हप्ता देण्यात आलेला आहे। आता 7वा हप्ता जो आहे तो वितरित केला जातोय, ज्यासाठी आपल्याला एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2100 ही जी रक्कम आहे ती निधी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही जी रक्कम आहे ती येण्यासाठी कोणतेही अडथळा जे आहे ते येऊ नये, त्यासाठी काही कामे सुद्धा शेतकरी बांधवांना करायचे आहेत। ते म्हणजे सुरुवातीस या योजनेसाठी 2च कामे आहेत, ते म्हणजे सुरुवातीस फार्मर आयडी हा काढलेला असावा आणि दुसरं म्हणजे आपण जे आधार संलग्न बँक आहे ते संलग्न असावे, आधार सेविंग स्टेटस यस असावे। फक्त हे 2 कामे नक्की करा। ही योजना किती महत्त्वाची आहे ते जाणून घेऊ। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण गावाकडे पाहिलं तर अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक जी मदत आहे या योजनेद्वारे होत असते। ही एक महत्त्वपूर्ण योजना शेतकरी बांधवांसाठी आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि ही योजना प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेसारखीच आहे। एकंदरीत वार्षिक 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपये पडत असतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हे पैसे जमा करण्यात येत असतात। ही महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।